नवरात्री सुरू झालेली आहे आणि आता अनेक लोक देवीच्या पूजेबरोबरच उपवास देखील ठेवणार आहेत। मग उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, वरईचा भात हेच आपल्याला सर्वात आधी आठवतं। पण हे आपण स्टोर करून ठेवू शकत नाही। पण उपवासासाठी फराळी चिवडा जर आपण बनवला तर तो आपण स्टोर सुद्धा करू शकतो आणि तोंडाची चव सुद्धा बदलते। चला तर जाणून घेऊया उपवासासाठी फराळी चिवडा कसा बनवायचा। मी भारती कडसकर, मी एक गृहिणी आहे। उपवासासाठी फराळी चिवडा तो कसा बनवायचा ते मी सांगणार आहे। 1 वाटी नायलॉन साबुदाणा, बटाट्याचे चिप्स, 1 वाटी पोहे, लाल तिखट थोडंसं, मीठ, शेंगदाणे। सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि ते तापू द्यायचं आहे। तेल टाकून झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण नायलॉन साबुदाणा सोडूया। साबुदाणा तळून झालेला आहे, त्यानंतर आपण आता पोहे घालूया। आपले पोहे सुद्धा भाजून झालेले आहे, त्याची फोडणी घेणार आहोत। बटाट्याचे चिप्स आपले तळून झालेले आहेत, शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया। शेंगदाणे सुद्धा आपले तळून झालेले आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व आपण मिक्स करून घेतलेले आहे। चिप्स थोडेसे तोडून घेतलेले आहेत, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडंसं लाल तिखट घालूया आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊया। हा चिवडा आपण आता पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही जिरे बारीक करून सुद्धा घालू शकता। फराळी चिवडा आपला आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। हा तुम्ही 4 ते 5 दिवस स्टोर करून सुद्धा ठेवू शकता। उपवासासाठी फराळी चिवडा कसा बनवायचा ते आज आपण जाणून घेतले। झटपट होणारा हा फराळी चिवडा तुम्ही नक्की बनवून बघा। प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती।